माझ्याजवळ पुरावा आहे 4थ्या अध्यायामध्ये. देख मनुष्य जात सकळ स्वभाव ताट भजनशील झाले असे केवळ माझ्या ठाई परिज्ञाने विण नासले म्हणून बुद्धी भेदासी आले आणि कल्पू नये ते कल्पू लागले. हा, चांगला विचार केला. तुम्ही चाळीसगावला गेले, 50 पोते शेंगा विकल्या, 50,000 रुपये आले. 1,000 पोत्याला 1,000 रुपयाला 1 पोतं. तुम्ही ते पैसे उघडे आणता का लपून आणता? काही हो, 50,000 रुपये मिळाले पहा म्हणजे असं असं काय सांग. अर्थ खातं इतकं अपटुडेट करतात, परमार्थ खातं. शिरपूरला बोराडे म्हणून गाव आहे. शिरपूरच्या पुढे बोराडे म्हणून गाव आहे. हायस्कूलचा एक सर होता. तुम्हाला लय नावं ठेवायचं. तुम्ही सांगता पण पटत नाही. असं तसं उघडा मंत्र जाणार रामकृष्ण हरी म्हणा, यापेक्षा दुसरं काही नाही. आम्हाला काही सांगू नका ना. असं मला नका ऐकू, आम्ही कुठे रोजंदारी करत नका ऐकू. तुमचं तुम्ही घरी बसा. नाही नाही म्हणे, आम्हाला पटतच नाही म्हणे. हां, पटत नाही म्हणे. माझी शंका काढा म्हणे. तर मला शंका काढू तर म्हणलं तुमच्या मताशी मी बी सहमत आहे. पण तुम्हाला असं विचारतो, माझ्यासमोर या म्हणलं, असं विचारतो की तुम्ही मुलांची परीक्षा घेता, झाकून घेता का उघड्यावर घेता? तुम्ही झाकून घेतो. मग 3 डंबरीच्या परीक्षा झाकून घेता आणि उघडा मंत्र जाणार रामकृष्ण हरी म्हणा अशी चढवली गेली एक मुस्कटी. फौजदारी केस झाली माझ्यावर. फौजदार आला, मला म्हणे बाबा काय? तर मला असं असं आणखीन आणा माझं शोधला म्हणे. विचार नको करायला. तुम्ही मुलाची परीक्षा उघड्यावर घेता का दाखवून घेता? का बरं जा, तुम्हाला नियम आहे की नाही? मग इथे काही नियम आहे की नाही? हा, नियम नाही. विचार नको करायला. पंक्तीत जेवायला बसतात, हागायला बसतात का पंक्ती? सगळ्या मंडळी हागायला पंक्तीत बसू. अरे हागणार लाजवा, पाहणार लाजवा. भलं मग नंगच सांगायची पळी आली तुमच्या पुढे ना. ऐका जरा. विचार नको करायला. कधी करणार, केव्हा करणार? विचार करण्याची रीत आहे. माणूस जन्मातच फक्त करता येतो, इतर येऊनीच्या ठाई हा विचारच नाही. मग विचार काय करायचा? गण विचार आहे. माझ्या माहितीप्रमाणे मी लय नाण्यांच्या मौती पाहिल्या. लय नाण्यांच्या मौती पाहिल्या. त्याच्यावरचा आपला नाना का त्याच्यात नाही तो आपला नाना? आता इथे आपण बसलो, आपण नक्की कोण? टक्क्यावरचा आपला नाना का त्याच्यात नाही तो आपला नाना? त्याच्यात नाही तो आपला नाना. टक्क्या